स्वागतम सुस्वागतम. सनईला सुरांची साथ हवी, सनईला सुरांची साथ हवी, वाद्याला टाळ्यांची साथ हवी, वाद्याला टाळ्यांची साथ हवी, नृत्याला चाळींची साथ हवी, नृत्याला चाळींची साथ हवी. आणि जय हनुमान पालखी नृत्य बघताना रसिक प्रेक्षकांची टाळ्यांची साथ हवी, टाळ्यांची साथ हवी. रसिक प्रेक्षक टाळी वाजवायला कंजूसपणा करू नका. जर तुम्ही टाळी वाजवली तरच पालखी नृत्य कलाकारांना तुमची साथ देता असणार आहे. सुंदर असा देखावा मी सादर करत आहे. प्रथम पूजेचा मान दिला जातो त्या विघ्नहर्ता गणेशाला वंदन करून. तसेच माझ्या मागजनगावची ग्रामदेवता आई वाघजाई आणि मानवा चरणी नतमस्तक आहेत. तसेच माझ्या ब्रह्मगावची वरदान चरणी नतमस्तक आहेत. मी सुंदर असा देखावा सादर करत आहोत. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की, अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की. एक शेतकरी रानामध्ये चाललेला असतो, झाड तोडण्यासाठी तो चाललेला आहे आणि इकडे तिकडे पाहतोय. आता नेमकं मी झाड कोंड्यातून नाही, दररोज मी ते एक ते झाड तोडत असतो. सुंदर असा देखावा आहे स्वामी समर्थांचा. झाड तोडण्यासाठी निघाला आहे रानावनामध्ये, दररोजचं झाड तोडत आहे आणि तोडून तो आपल्या घरी संध्याकाळच्या वेळी तो निघालेला असतो. पण आज नेमकं कोणतं झाड तोडणार, झाडाच्या शोधामध्ये तो चाललेला आहे रानावनामध्ये आणि त्याला समोरच एक झाड दिसतं आणि त्या झाडाजवळ जातो. त्या झाडाजवळ जातो आणि प्रार्थना करतो की हे वटवृक्षा, आज मी तुला तोडणार आहे, मला क्षमा कर. म्हणून तो प्रार्थना करतो आणि झाड तोडायला सुरुवात करतो. झाड तोडायला सुरुवात करतो. झाड काय तिचं तुटत नाही, त्याला खा फुटतो, पण काही झालं तरी झाड तुटत नाही. आज असं का होतंय, नेमकं तिची झाड तोडता तोडता तिची कुऱ्हाड एका वारुळावरती बोलते. वारुळातून रक्त बाहेर येतं. हा नेमका कोणता प्रकार आहे आणि काय आहे याच्यामध्ये. शेतकरी घाबरतो. आपण तर पाहिलं पाहिजे नेमकं याच्यामध्ये काय आहे ते. आणि वारुळाजवळ जातो आणि वारुळ उघडून पाहतो, तर वारुळ उघडून पाहतो तर इथं स्वामी समर्थ हे बाहेर येतात आणि मीच तो स्वामी, तुम्ही हात तरी कोण, हा नेमका माणूस आहे कोण असा विचार करतो. अरे मी स्वामी समर्थ आणि मी श्रीपाद श्री वल्लभ. अरे बघा, घाबरू नको, चुकलो स्वामी, चुकलो. आणि हे पाणीमधून हे रक्त देत आहे. स्वामी समर्थ आशीर्वाद देतात आणि त्या बाळकाला उठवतात. अरे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे. अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की. पुढे भागवत धर्माची भगवी पताका डौलानं फडकवणारा हा निशाणवाला, त्याच्या पाठोपाठ झांजवाला, त्यानंतर दोन ढोल, ताशा, पुन्हा दोन ढोल, सूर आणि सनई असे हे 9 वाद्य कलाकार या ठिकाणी आपल्या रिंगणामध्ये येत आहेत. आणि त्यानंतर पालखी नाचवणारे 12 कलाकार म्हणजे 6 जोड्या. या संघामध्ये सुद्धा काही अनुभवी, काही मध्यम, तर काही प्रवेश या ठिकाणी होतोय. या हनुमान पालखी नृत्य पथक मागजन तालुका संगमेश्वर या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 1 आपला प्रवेश करतोय. पूर्णपणे पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा संघ, धोतर, सदरा, कमरेला कमरपट्टा, डोक्याला पट्टा, हातामध्ये भगवी पताका.
सुंदर असा प्रवेश झालेला आहे मागजन संघाचा. ज्या क्षणाला पालखीला स्पर्श करणार त्या क्षणापासून पुढची 20 मिनिटे पालखी नाचवण्यासाठी दिली जाणार. यानंतर फ्रेंड्स ग्रुप देवरुख आपण तयार राहायचं आहे. हॅलो, पुनश्च एकदा सगळ्यांचंच गाव करबळेवासियांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वैभव सर एक चांगल्या प्रकारचं समालोचन करत असताना मित्रांनो याच माती नृत्याचा आवाज अखंड महाराष्ट्रामध्ये जाऊन पोहोचवत आहेत. आणि म्हणून आता मात्र या ठिकाणी प्रत्येक श्रेणीची वेळ सुरू झालेली आहे. जयमान पालखी नृत्य पथक मागजन या स्पर्धेतील हा पहिला संघ. या ठिकाणी मागजन संघाकडून सुद्धा पूजेचं वाद्य वाजवलं जात आहे. प्रत्येक भागाभागामध्ये पूजेचं वाद्य हे वाजवलंच जातं, फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. मगाशी गांगोबाचं पूजेचं वाद्य आपण ऐकलं, आता मागजनकरांचं. आणि हा मानाचा पासोडा या ठिकाणी या गांगोबाच्या पालखीवर अर्पण केला जातोय. जय हनुमान पालखी नृत्य पथक मागजन या संघाकडून अतिशय सुंदर अशी भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये सुरुवात झालेली आहे. दीपारती केली जाते, घंटानाद केला जातोय. अर्थात पहिली पूजा गांगोबाची. वैभव सर आपण या पालखी नृत्य आपण महाराष्ट्रावर फिरत असतो. पण आजचं जे यजमान आहेत गांगोबा पालखी नृत्य पथक, तर त्यांचा जोश आणि होश आज आपण अखंड राज्यावर पाहतोय. त्यांच्या या स्पर्धेच्या संयोजनातील जो महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे येथील या ग्रामस्थांचं एक पूर्ण सहकार्य असतं. आणि अखंड गावातील ते सगळे जे ग्रामस्थ असतात ते या निमित्त एकवटलेले असतात. आणि म्हणून तर हा एक चांगला सोहळा या निमित्तानं पाहायला मिळतोय. एक आयोजनाबद्दल काय बोलू शकतो वैभव सर? निश्चित या करंबेळेवासियांचं गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळेकरांचं आयोजन हे मागील अनेक वर्ष आम्ही पाहतोय. सुंदर असं आयोजन नियोजन त्यांच्याकडून केलं जातं आणि त्याचाच एक नमुना या वर्षी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतोय. मागजन संघानं सुरुवातीलाच मैदानात येऊन धूर काढल्यानं असं म्हणायला काय हरकत नाही. जबरदस्त तयारीमध्ये उतरलेला हा संघ आहे. बघूया आज या स्पर्धेचं चित्र काय असणार. सुरुवात होते मागजनकरांकडून. चाल मारत असताना दोन्ही कलाकारांचा ताळमेळ अतिशय महत्वाचा असतो. दोघांची पावलं एकत्र पडावी लागतात, दोघांचे हातवारे एकत्र असायला लागतात. त्याच वेळेला पंच त्या चालीला गुण देत असतात. जरा जरी मागे पुढे झालं तरी ती चाल ग्राह्य धरली जात नाही. आणि दोन्ही पंच हे राजवंश पक्षाप्रमाणे आहेत. त्या दूध आणि पाणी हे वेगळं करण्याची क्षमता जशी राजहंस पक्षामध्ये आहे, तसे या दोन्ही पंचांमध्ये काय चूक आणि काय बरोबर हे दाखवून देण्याची क्षमता आहे. दोघेही या क्षेत्रातले अनुभवी असे पंच सत्यजित आयरे आणि स्वप्नील गुरव. आपण या ठिकाणी पंच ठेवलेले आहेत, त्यामुळे या स्पर्धेमध्ये कोणत्याही संघावरती अन्याय निश्चित होणार नाही. परंतु या स्पर्धेत हे जानेवारी पंच आहे. आणि खरं तर आपण या ठिकाणी वेळोवेळी सांगितलेलं आहे की पालखी नृत्य स्पर्धा आहे, त्यामध्ये चाल असेल म्हणा, वाद्य असेल म्हणा किंवा सनई, सूर हे सगळे जे त्यामध्ये अंतर्भूत केलेले जाते जे घटक असतात त्यामध्ये त्याचं बारकाईने लक्ष आहे. आणि म्हणून तर ही स्पर्धा आहे. अतिशय सुंदर अशी कला या ठिकाणी मागजन संघाकडून सादर केली जाते. निशाणवाला, झांजवाला हे दोन्ही अवधी कलाकार. झांजवाला जवळजवळ शियावाश. अरे वा, अरे वा. जशी डोलावर काठी पडते तसा घरात घुमकतोय. शियावाश. संपूर्ण मैदान तो गाजवतो बा. आणि अवली आहे, अवली आहे. अवले अवले जो ढोलाचा सूर वाजतो, जो ढोलाची जी ताशाची काठी वाजते तसे तसे पाय फिरकतात. मानलं पाहिजे त्या जाणवायला. तेवढाच त्याचा साथीदार जो निशांत नर्तक आहे तो देखील चांगला प्रयत्न करतोय. दोघांची देह स्थिती चांगली आहे. मात्र ही स्पर्धा आहे. पहिलाच या ठिकाणी शोध. या ठिकाणी सन्माननीय अमरदेव सावंत यांच्याकडून मागजन संघासाठी
500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद सावंत साहेब. सुंदर असा लेझिमचा वापर या ठिकाणी केला जातोय. सुरुवातीलाच वाद्य गतिमान झालंय, पण सर माझं असं मत आहे की वाद्य नुसतं वाजवून चालत नाही, तर ते वाद्य लावणं ही सुद्धा एक कला आहे. मग ते ढोल असू द्या, पटवाज असू द्या, ढोलकी असू द्या, कोणतंही वाद्य असू द्या, ते आधी तालात आणि सुरात लावून घेतलं जातं आणि मग ते वाजवलं जातं. आपण यापूर्वीचे शो काही बघितले असेल तर त्या ढोलाच्या वाद्यावरती लावण्यावरती त्या ढोलाचा किंवा त्या वाद्याचा आवाज अवलंबून असतो आणि त्या आवाजाने या ठिकाणी अशा प्रकारचा रंग चढतो की जो रंग खऱ्या अर्थाने या पालखीचा आविष्कार करतो आणि म्हणून ते वाद्य जे लावणं ते देखील फार महत्वाचं आहे. निश्चित, कारण ज्याचं वाद्य खणखणीत होणार त्याचाच कार्यक्रम खणखणीत होणार. बरोबर आहे. वाद्याचा प्रकार बदलतोय. प्रवास एक नंबरचा ढोल वादक हा या महाजन संघाचा. तुम्ही ऐकताय, त्याच्या इशाऱ्यावर इतर वाद्य कलाकार या ठिकाणी बदलत असतात, वाजवत असतात. 4 ढोल आणि 1 ताशा या 5ही जणांची वेशभूषा आपण बघितली तर अतिशय सुंदर आणि पारंपरिक वेशभूषा आहे. आहा, साधवाला मात्र निश्चित पंचांना काहीतरी विचार करायला लावला. प्रवास तर तो आपलं सर्व तन मन त्या ठिकाणी अर्पण करून तो वैभवसह त्या ठिकाणी साज वाजवतो. मानलं पाहिजे त्याला. निश्चित गुरुजी, कारण या क्षेत्रामध्ये प्रथम द्वितीय तृतीय अशी पारितोषिक असतातच, पण त्याचबरोबर उत्कृष्ट निशाण, उत्कृष्ट झांज, उत्कृष्ट ताशा, उत्कृष्ट ढोल, उत्कृष्ट देखावा अशी वैयक्तिक पारितोषिकं सुद्धा दिली जातात. म्हणजेच वैभवसह इथे जो चमकणार तो या ठिकाणी बक्षीस मिळवणार असा एक वेगळी स्पर्धा बा. कलेचं हे असंच असतं, तुम्ही जीव ओतून जर कला सादर केली तर सांगावं लागत नाही, ते आपोआप समोरच्याला दिसत असतं. धन्यवाद राजू शेठ आणि आपले सगळे सहकारी. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित राहिला त्याबद्दल गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळेकरांच्या वतीने आपले मनस्पूर्वक खूप खूप धन्यवाद. पालखीजवळ सगळा संघ येतोय. एकाच्या डोक्यावर पालखी दिलेली आहे, एकावर एक 2 कलाकार. पहिला बसून मनोरा की उभ्यानं मनोरा, बघूया काय केले जाते. पहिला मनोरा लावला जातो, एकावर एक 2 कलाकार आहेत. वा वा, अतिशय चांगला प्रयत्न. आहा, सगळ्या कलाकारांमध्ये नवचैतन्य उसळलंय, सगळे जोश मध्ये आहे आणि झांजवाला मात्र सगळ्यांचे होश उडवून टाकतोय. शाबाश, नाद नाही करायचा या झांजवाल्याचा. एक अप्रतिम अशा प्रकारचा नृत्य तो करण्याचा प्रयत्नामध्ये आहे आणि ज्या प्रकारे झांज वाजवतोय तशाच प्रकारची आपली देह यष्टी देखील हलवतोय. त्यामुळे तो हलतोय, झांज हलतोय, तर सगळं हलतंय. या ठिकाणी लोखंडी खेड्यावर उभा राहून पालखी नाचवली जाते. सुमित चव्हाण, मॅन फ्रॉम मागझर. गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळ तालुका संघर्ष जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली जिल्हास्तरीय भव्य अशी पालखी नृत्य स्पर्धा. या ठिकाणी मंगेश शेठ कदम यांच्याकडून या छोट्या झांजवाल्यासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निश्चित एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराच्या कलेची कदर करू शकतो. पायाखाली पेले आणि डोक्यावर पालखी आहे. शेवाळ वारक्या, वा वा. या कलाकाराने पूर्णपणे या कलेमध्ये स्वतःला झोकून दिलंय आणि खऱ्या अर्थाने एवढ्या कमी वयामध्ये वैभवसह तो अशा प्रकारे या ठिकाणी समाधीपणा म्हणा किंवा एकंदरीत या कलेची संपूर्ण जी काही तत्व असतील ते आपल्या अनुभूत केले आणि छान काम चालू मस्त. मगाशी गांगोबांचा
निशाणवाला होता, आता हा जय हनुमानचा साधूवाला आहे. कारण हे चित्रच असं आहे, 21 कलाकारांचा संच आणि यातून तयार होतो तो पालखी नृत्याचा संघ. त्यामुळे कुणाचा चाल असेल, कुणाचं निशाण असेल, कुणाचा सने असेल, सूर असेल, कुणाचे नर्तक असतील, अशा विविध अशा प्रकारच्या या घटनातून ही पालखी नृत्य स्पर्धा योजण्यात आलेली आहे. आणि खऱ्या अर्थानं वैभवसर बघावं आपल्याला पोहोचवत आहेत की सन 2000 सालापासून आपण या संघर्ष तालुक्यामध्ये पालखी नृत्य स्पर्धेला सुरुवात केली आणि 26व्या वर्षामध्ये देखील या पालखी नृत्याने एक या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं नाव निर्माण केलंय. याला कारण आहे कलाकार आहेत, याला कारण जे स्पर्धा मिळवतात ते संयोजक देखील तशा प्रकारचे आहेत आणि म्हणून तर ही एक वेगळी स्पर्धा आज या महाराष्ट्रामध्ये नावाजोपर आलेली आहे. खरंच कौतुक आहे या कलाकारांचं, मागदरचा संघ. या ठिकाणी सन्माननीय शिव थरवडकर डोंबिवली यांच्याकडून सुद्धा या छोट्या झांजवाल्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद थरवडकर. झांजवाल्यावर आज प्रेक्षक खुश आहे. कागल सर आपण म्हटलं त्याप्रमाणे पालखी नृत्य स्पर्धा असू द्या, कोकणातली कुठलीही कला असू द्या, निश्चितच जर ती मनापासून जोपासली तर तिला सुगीचे दिवस येतात, यात काही शंका नाही. आणि खरं तर या पाठीमागे वैभवसर आपलं देखील फार मोठे योगदान आहे. चिकननांगणी स्पर्धा असो, बैलगाडी स्पर्धा असो आणि ही तर आता पालखी नृत्य स्पर्धा असो, या स्पर्धेमध्ये आपण झोकून देत आहे आणि एक चांगल्या प्रकारचा एक खडा आवाज, खड्या म्हणजे एक चांगलं समालोचन ज्या माध्यमातून रसिक प्रेक्षक आपल्या या समालोचनाची वाट पाहत असतो आणि म्हणून आपलं देखील योगदान त्या पाठीमागे आहे. चिपळूण जरी आपला तालुका असला तरी अखंड जिल्ह्यामध्ये आपण या निमित्ताने जात असता. खरं तर मित्रांनो असेच कलाकार या कोकणातील अनेक घडलेले आहेत की ज्यामुळे एकेकाळी अनेक ज्या काही स्पर्धा किंवा अनेक प्रकारच्या कला कोकणामध्ये घडल्या, त्यापैकी पालखी नृत्य स्पर्धा ही चांगल्या प्रकारे घडलेली आहे आणि याची एक चांगली नोंद राज्यामध्ये घेतली गेली. ज्या वेळा ठाण्यामध्ये एक मोठा महोत्सव असतो, पालखी नृत्याचा राज्याचा महोत्सव असतो, त्या या राज्याच्या महोत्सवामध्ये कोकणातील आता या संगमेश्वरमधील वृंद परिवाराचे गांगोबा पालखी नृत्य पथक जातं आणि त्या ठिकाणी कोकणचा पर्यायाने संगमेश्वरचा पर्यायाने गांगोबा पालखी नृत्य पथकाचा झेंडा लावून येतं. एक फार मोठी कौतुकास्पद कामगिरी ही आपल्यासाठी निश्चितच आहे आणि म्हणून अशाच प्रकारचं योगदान प्रत्येक त्या ठिकाणी देतोय, ते देखील फार या कलेच्या दृष्टीने चांगलं आहे. निश्चित सर, 2 दिवसापूर्वी नाशिकमध्ये एक सुंदर असा महोत्सव झाला आणि त्या महोत्सवामध्ये आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या देवरुख पाडगावचा संघ गेला होता आणि त्याने सुद्धा तिथे जाऊन आपला कोकणचा आणि आपल्या तालुक्याचा ठसा उमटवलेला आहे. अजून एक मनोरा लावला जातोय, एक कलाकार खाली आहे आणि दुसरा कलाकार त्याच्या पाठीवर उभा आहे, डोक्यावर पालखी आहे. अतिशय एक सुंदर प्रयत्न. मस्त मित्रांनो, पालखी नृत्याची एक वेगळी झलक. कारण या पालखी नृत्यामध्ये चाली आहेत, या पालखी नृत्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कसबी आहेत आणि मग हे जे पर्यवेक्षक आमचे त्या ठिकाणी आहेत परीक्षण करणारे, त्यांना कशा प्रकारच्या त्या चाली म्हणा, कशा प्रकारचे ते असे जे वेगवेगळे सूर असतील म्हणा, ताशाची चाल असेल म्हणा, हे जे भावना असेल ते चांगल्या प्रकारचे गुण देणार आणि म्हणून प्रत्येक संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्यातील असलेले चांगलेपणा या निमित्तानं दाखवत आलेला आहे आणि खरं तर वैभवसर याची आपण चांगल्या प्रकारची नोंद घेतोय. मस्तच या हा ताशेवाला. चला, स्पर्धा क्रमांक 2 फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक आपल्यासाठी दुसरा पुकार आहे, आपण जवळ यायचं आहे. फ्रेंड्स ग्रुप पालखी नृत्य पथक आपल्याला दुसरा पुकार आहे, आपण जवळ या. सर्व संघांना विनंती आहे की आपला पुकार केल्यानंतर आपण लगेच या. बराच वेळ झालेला आहे, लक्षात घ्या. तरी देखील आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला तरी देखील आयोजकांच्या वतीने मान मोठा आहे. पण चालू संघ संपल्यानंतर आपली पुकार झाल्यानंतर आपण लगेच मैदानामध्ये या. या संघातील काही मिनिटांचा खेळ अशा प्रकारचा बाकी असताना माणसांचा संघ आटोकाट प्रयत्न करतोय, वेगवेगळ्या चाली मारण्याचा प्रयत्न करतोय, ज्या प्रकारे वाद्य वाजते त्या प्रकारे चाली मारण्याचा प्रयत्न करतोय. साधवाला मात्र बघा, तुम्हाला बघतोय तुम्ही त्याला बघा. मस्त झांजवाड्या नाचताना बघून आता हळूहळू निशाणवाला पण थोडा गती घ्यायला लागलाय. असं थोडस शरीराच्या मनानं अतिशय चांगला हलतोय असं म्हणायला काय हरकत नाही तो सुद्धा. कारण निशाणाची जी काठी आहे ती सुद्धा लांब लचक त्याच्या हातात दिलेली आहे, पण तितक्याच डौलानं तो निशाण फडकवतोय, त्याचं सुद्धा कौतुक आहे.
वैभव सर ज्या प्रकारे इथे रसिक प्रेक्षक या कलाकारांसाठी देखील या ठिकाणी बक्षीस देतोय, त्याच प्रकारे या स्पर्धेचं समालोचन आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम आपल्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून कोसुमचे जाधव बंधू यांच करून आजच्या या समालोचन करणारे आमचे मित्र वैभव पवार सर यांच्यासाठी 202 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. आणि म्हणून जाधव बंधूचं या ठिकाणी अशोकजी जाधव यांच्याकडून 202 रुपये आमचे उत्कृष्ट समालोचक वैभवदादा पवार सर यांच्यासाठी आलेले आहेत. त्या देणगीदारांचं मनापासून आभार आहे. निश्चितच मी मनस्वी आपला धन्यवाद व्यक्त करतो, आपला ऋणी आहे. परंतु परमेश्वराच्या कृपेनं आणि तुमच्यासारख्यांच्या आशीर्वादानं गुरुजी मागील तब्बल 34 वर्ष या ठिकाणी समालोचन या क्षेत्रामध्ये मी आहे. शाळेत होतो तेव्हापासून हे अस्त्र हातात घेतलेलं आहे आणि आजही परमेश्वराची कृपा आणि तुमच्यासारख्यांचा आशीर्वाद म्हणून हे या ठिकाणी चालू आहे. असंच आपला आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या एवढी सदिच्छा व्यक्त करतो. निश्चित या कलाकारांची एक वेगळी मित्रांनो झलक आणि शेवटची 5 मिनिटं मागतात संघ. या निमित्ताने मित्रांनो एक वाक्य सांगायला हरकत नाही की कला ही आपल्या माणसाला जगवत असते. जी कला तुमच्याकडे असेल त्या कलेचा आपण सुंदर असा गरुड सादर केला होता. प्रेक्षक आवडत असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाही. सुंदर कलाकृती. आहा शाबाश. ओहो गतिमान झालेले ढोल, गतिमान झालेला ताशा, गतिमान झालेला निशाणवाला, गतिमान झालेला साजवाला. एक मात्र निश्चित आहे, झांज मला या जो संघाचा आहे तो निश्चित या ठिकाणी आपली दखल घ्यायला लावणार. शेवटची 4 मिनिटं शिल्लक. ओहो शाबाश. पुन्हा एकदा 2 कलाकारांच्या खात्यावर पालखी आहे. 4 कलाकार उभे आहेत, 4 कलाकार कमरेमध्ये आडवे आहेत आणि या ठिकाणी हे रिंगण फिरवलं जाणार. जय हनुमान पालखी नृत्य पदक मागजन तालुका संगमेश्वर या स्पर्धेतला स्पर्धक क्रमांक 1 आपली कला रिंगणामध्ये सादर करतोय. एक वेगळी झलक मित्रांनो. जय हनुमान पालखी नृत्य पदक मागजन तालुका संगमेश्वर. शेवटच्या काहीच मिनिटांचा खेळ शिल्लक असताना एक वेगळ्या प्रकारचा नृत्य आविष्कार दाखवतोय. या ठिकाणी आम्हाला पारितोषिक देणारे आमचे परम मित्र गुलाबगिरी छोट्या जाधव आणि बंधू, आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. चला अंतिम टप्प्यामध्ये परफॉर्मन्स आलाय मागजन संघाचा. शेवटची 3 मिनिटं शिल्लक. जिल्हास्तरीय मित्रांनो अशा प्रकारची पालखी नृत्य स्पर्धा आहे आणि या स्पर्धेतला हा पहिला संघ आहे. यापूर्वीचा संघ हा स्वतः यजमान संघ आहे, त्यामुळे तो शो मॅच अशा प्रकारे त्याने प्रदर्शन केलेलं आहे. चला वा एक वेगळ्या कसं दाखवत असताना हा मागजनचा संघ. मंडळी गुजरातचा दांडिया महाराष्ट्रामध्ये कधी आला, गावागावामध्ये वाडीवाडीवर नवरात्रातल्या 9 दिवस कधी खेळला गेला तुम्हाला आम्हाला कळलंच नाही. त्याच दांडियाचा वापर या ठिकाणी मागजन संघाकडून पालखी नृत्यावर केला गेलाय. ताळमेळ अतिशय महत्वाचा. पंच गालातल्या गालात हसतायत. अतिशय सुंदर अशी कला. शेवटची 2 मिनिटं. शेवटची 2 मिनिटं शिल्लक असताना बघूया मागचा संघ अजून काही दाखवणार का. मिरवणुकीचं पारंपरिक वाद्य वाजवलं जात आहे. ज्या वेळेला वाद्य बदलतं त्याच वेळेला नृत्य सुद्धा बदललं जात आहे. 2 कलाकार पालखीच्या जवळ येत आहेत. एका हाताने पालखीचा कोंब वरती उचललेला आहे, दुसऱ्या हातामध्ये पालखीचा खूर आहे आणि या ठिकाणी ही पालखी नाचवली जाते. सुरुवातीलाच मी सांगितलं काही कलाकार अनुभवी आहेत, काही नव्या दमाचे आहेत, परंतु सुंदर ताळमेळ मागजन संघाचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे या स्पर्धेला सुरुवात आपण केली होती, शेवटचं मिनिट, लास्ट 1 मिनिट, तो हा मागजनचा संघ
शेवटच्या टप्प्यामध्ये परफॉर्मन्स आला जय हनुमान पालखी नृत्य पथक मागजन तालुका संगमेश्वर. पुन्हा एकदा ढोलवाल्याने इशारा केला. निशाणवाला झांजवाला दोघे गतिमान झाले. शेवटचा सूर मारला जातो. सुंदर अशी कलाकृती सगळे कलाकार पालखी जवळ येतात. उदो उदो केला जातो तो भगवान गांगोबाचा. हो हो शेवटच्या टप्प्यात अतिशय वेगात पालखी फिरवण्याचा प्रयत्न दिसतोय. प्रेक्षक